कारण वेळ कमी आहे. अफलातून कॅच मात्र तिथे पाहायला मिळाली. अगदी स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये मात्र जरूर पकडली गेली ही कॅच. अप्रतिम अशी कॅच. यावेळेस मात्र पहा अगदी आपण पाहायला गेला तर पॉइंटच्या दिशेने मात्र उडवण्याचा फटका पाहायला मिळतोय. एक धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि 2 धावा या बॉलवरती मात्र कंप्लीट होत आहेत. 2 धावा. 2 धावेने धाव फलक खातं उघडलं जातंय. पहिला बॉल डॉट बॉल, त्यानंतर मात्र विकेट आणि त्यानंतर मात्र ह्या 2 धावा. अगदी आपण पाहायला गेलं तर 3 बॉलचा खेळ झाला. अजूनही 3 बॉल शिल्लक. अप्रतिम फटका, इनसाइड आउट फटका पाहायला मिळतोय आणि उत्कृष्ट असा झेल मात्र त्या ठिकाणी टिपलाय. आणखी एक फलंदाज अगदी माघारी जात असताना अप्रतिम झेल. काय गोलंदाजी मात्र पाहायला मिळते संदीप यांच्या माध्यमातून. अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये करत असताना पहिलाच षटक आहे आणि पहिल्या षटकामध्ये 2 महत्वाच्या विकेट अगदी माघारी धाडल्यात. कौतुक करावं लागेल. नवीन बॅटर निवास. शरीराचा वेध घेणारा हा बॉल होता. अगदी अंगाला भिडणारा मात्र चेंडू त्या ठिकाणी अगदी पाहायला मिळाला. हा बॉल अगदी डॉट बॉल पाहतोय आपण. जिथे मात्र पाहायला गेलं तर आता शेवटचा बॉल शिल्लक असेल. शेवटचा बॉल यावेळेस मात्र बॅकफुटला गेले. ऑन साइडला दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक आहे. अडवण्याचा प्रयत्न अगदी पायाने अडवलाय आणि 2 धावा या बॉलवरती मात्र कंप्लीट होतोय. 2 धावा कंप्लीट होत झाल्यानंतर षटक क्रमांक पहिले इथे समाप्त होतोय. पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर टीम गोटेवाडी संघ जाऊन पोहोचतोय 4 या धावसंख्येवरती. 4 धावा, लॉस ऑफ दी 2 विकेट. आतापर्यंतचा स्कोर गोटेवाडी संघाचा मात्र पाहायला मिळतोय. अप्रतिम अशी गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये संदीप वीर यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन मैदानाच्या आतमध्ये करत असताना पाहायला मिळालं. कारण ज्या पद्धतीची गोलंदाज राहिली, कारण 2 महत्वाचे विकेट अगदी माघारी जात असताना मात्र पाहायला मिळाले. परंतु आता निलेश आणि निवास हे बॅटर मात्र अगदी मोठी धावसंख्या उभारावी लागेल या षटकामध्ये. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय दुसऱ्या षटकामध्ये साहिल माने. आणि इथे मात्र पहा फ्लिप करण्याचा प्रयत्न रुपेश सरांचा. अप्रतिम फटका आणि जिथे मात्र पाहिलं तर 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणखीन एक पाहायला मिळतोय आणि 2 धावा देखील कंप्लीट होतात या बॉलवरती. आणि या टीमची धावसंख्या 7 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचतोय. अप्रतिम फटका मात्र जिथे पाहायला मिळतोय अगदी अलॉंग द कार्पेट पद्धतीने. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न मात्र सुरू आहे. 2 धावा कंप्लीट होत आहेत. निलेशच्या बॅटमधून अप्रतिम फटका. अगदी मिस टायमिंग स्ट्रोक आहे. उंची जास्त, लांबी कमी मिळाली आणि कॅच तिथे ड्रॉप होते.
2 धावा देखील आणखीन एक ऍड होत आहेत धावफलकावरती. निलेश आहे, निलेशकडे देखील मोठे फटके मारण्याची क्षमता आहे. तिथे मात्र पाहायला गेलं तर 2-2 धावेने धावफलक पुढे सरसवते. 3 बॉलचा खेळ झाला, अजूनही 3 बॉल शिल्लक. मिस्टर स्ट्रोक आहे, उंची जास्त लांबी कमी आणि तिथे मिळते विकेटची हमी. बॅटचा वरचा टो लागला, बॅटची कडा लागली. संदीप वीर यांनी कुठलीही चुकी केली नाहीये. निलेशला मात्र माघारी जावं लागेल. कॉट बिहाइंड द विकेट मात्र पाहायला मिळाली ही विकेट. साहिलला मात्र विकेट मिळते. नवीन बॅटर लवकरात लवकर पाठवायचा आहे. चेक. आणि त्याच दरम्यान या ठिकाणी आमचे समालोचक मित्र पाटण तालुक्याचा बुलंद आवाज प्रवीण वंडुस्कर महाराज यांचं आगमन झालेलं आहे. त्यांना आमंत्रित करतोय आपण या व्यासपीठावरती. आपलं हार्दिक आम्ही स्वागत करतोय आणि आपल्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आपल्याला जोडायचं आहे. एक चांगला माणूस आणि समालोचन क्षेत्रातील एक चांगलं नाव ज्यानं कमावलेलं आहे असा पाटण तालुक्याचा बुलंद आवाज आमचे मित्र समालोचक प्रवीण बंडुस्कर यांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करीत आहोत. अगदी टेनिस पटलावरती सातत्याने जो आवाज आपण ऐकतायत, पश्चिम महाराष्ट्राचा गोड आवाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, व्हॉइस ऑफ पाटण, व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, आमचे समालोचन मित्र प्रवीणजी वंडुस्कर महाराज या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. गणेश शेवाळे यांचा यशस्वी सन्मान. आज गुणलेखाची भूमिका. येणाऱ्या भावी पुढील वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा असतील. चला थोडस स्पीडअप घ्या. अप्रतिम बॉल, अखुटप्प्याचा बॉल होता, दिशा द्यायची होती, डॉट बॉल येतोय. थोडंसं स्पीडअप घ्या. नेक्स्ट मॅच मध्ये मॅक्स स्पोर्ट्स गोगाव संघाने टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे जशी मॅच संपेल आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. थोडंसं स्पीडअप ठेवा. पहिली इनिंग अजूनही संपलेली नाहीये. थोडंसं सहकार्य करा मित्रांनो, कारण 3 षटकांचे हे मॅचेस आहेत. थोडंसं स्पीडअप घ्या. सतीश गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय. खूप चांगला बॉल, आणखीन एक डॉट बॉल सतीशच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळतोय. आणि आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 3 डॉट बॉल हाताळलेत. शेवटचं षटक सतीश हाताळतोय. पुढे होऊन शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होतोय आणि तिथे मात्र पाहायला गेलं तर आणखीन एक डॉट बॉल. अगदी डॉट बॉलचा पर्सेंटेज वाढवलं जातंय. आज पहिली मेडन ओव्हर बाबाच्या नावावरती होती, ही दुसरी मेडन ओव्हर सतीश आपल्या नावावरती करतोय का. परंतु अप्रतिम फटका बॉल ऑफ बॅक ड्राइव्ह पाहायला मिळाला. अगदी स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड क्षेत्ररक्षक आहे. लॉंग रिझन मध्ये फेकी केली गेली. एकच धाव त्या ठिकाणी मात्र मिळेल. आणि जिथे मात्र पाहायला मिळालं टीमची धावसंख्या 14 या धावसंख्येवरती. अगदी या बॅटला ब्रश जरूर झाला होता, परंतु यावेळेस मात्र थोडेसे संदीप स्किट होतात. कॅच हातामध्ये प्रॉपर आली नाहीये. पहिल्या इनिंगचा खेळ इथे समाप्त होतोय. टीम गोटेवाडी संघ धावसंख्या 15 या धावसंख्येवरती आणि लक्ष असेल 18 चेंडू करायचे आहेत 16 धावा टीम तुळसन संघाला. तुळसन विरुद्ध आपण पाहतोय अर्थातच गोटेवाडी. यस, आणि निश्चितच पश्चिम महाराष्ट्राचा गोड आवाज, अगदी साधं व्यक्तिमत्व, परंतु ज्यांच्याकडे
मराठीवरती ज्यांचं चांगलं प्रभुत्व आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक असोसिएशनमध्ये अगदी प्रेमाची माणसं जी जोडली गेलेली आहेत आपल्या वाणीनं, असे प्रवीणजी वंडुस्कर महाराज या सेकंड इनिंगसाठी आपल्या समवेत इथे मात्र जोडले जातील. तर जाऊया मॅचकडे. प्रवीण सर आपल्याला इथे मात्र आपल्या समालोचनाने मात्र इथे समुद्र मात्र इथे करतील. तोपर्यंत ऐकूया एक समुद्र संगीत DJ मास्टर यांच्याकडे आपण जाऊया. तर टीम गोटेवाडीला विनंती असेल आपण आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्या. विनंती असेल टीम बजरंग स्पोर्ट गोटेवाडी, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन नवी मुंबई अंतर्गत SD11 गणेशवाडी आयोजित डॅशिंग अध्यक्ष चषक 2024 भव्य पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. या क्रिकेट स्पर्धेमध्ये तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष असं स्वागत. आज आपण पाहतोय डॅशिंग अध्यक्ष चषक 2024, ज्या व्यक्तिमत्वाच्या नावानं खऱ्या अर्थानं ही स्पर्धा या ठिकाणी भरवण्यात आलेली आहे. ते कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि तुम्हा सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व, ज्या व्यक्तिमत्वानं कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनसाठी सातत्याने भरपूर मेहनत घेतली आणि कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन या नावासाठी मात्र ज्या व्यक्तिमत्वानं खूप संघर्ष केला आहे, असे आमचे मित्र मार्गदर्शक सचिनजी देसाई अर्थातच SD आणि त्यांच्याच नावानं गणेशवाडीचा संघ अनेक वर्ष खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. SD11 गणेशवाडी आयोजित डॅशिंग अध्यक्ष चषक 2024 ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. तुळसन टीम आणि गोटेवाडी संघाची मॅच आपल्याला पाहायला मिळते. अमोल हेमंत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल निर्धाव आलाय. अप्रतिम गोलंदाजी संदीप यांची आपल्याला पाहायला मिळते. आज डॅशिंग अध्यक्ष चषक 2024 कराड ग्रामीणमधील एक मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा. आज खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर जे आपण व्यासपीठावरती ट्रॉफीज पाहतोय, टेनिस बॉल क्रिकेटपेक्षा देखील दर्जेदार ट्रॉफीज या ठिकाणी डॅशिंग अध्यक्ष चषक 2024 मध्ये यावेळेस आडव्या बॅटने फटका केलाय. फलंदाज अमोलच्या बॅटमधून पहिला चौकार आलाय. आपल्या टीमचं आणि आपलं वैयक्तिक खातं या ठिकाणी उघडलंय. तुळसन या टीमच्या माध्यमातून अमोल आणि हेमंत ही आघाडीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. 3 षटकाची मॅच आणि 16 धावाचं 15 धावा या ठिकाणी टीम बजरंग स्पोर्ट गोटेवाडी या टीमची धावसंख्या 16 धावांचं लक्ष या ठिकाणी निर्माण केले. प्रतिस्पर्धी टीम तुळसन या संघाच्या विरोधात खेळत असताना चौकार आलाय. सुरुवात मात्र दमदार आपल्याला पाहायला मिळते. टीम निनाय देवी स्पोर्ट तुळसन तर पहिला धक्का या ठिकाणी लागला गेला. टीम तुळसन संदीप दबडे गोलंदाजीवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी आहेत आणि खऱ्या अर्थानं डॅशिंग अध्यक्ष चषक ही स्पर्धा आपण पाहतोय. गेले अनेक वर्ष कराड ग्रामीण असोसिएशन ज्या पद्धतीनं एकत्रित आणि संघटित पाहतोय आणि याचं सर्वस्व श्रेय जर पाहिलं तर ते सचिनजी देसाई आणि संपूर्ण कमिटीला, कारण की ज्या पद्धतीनं संपूर्ण स्पर्धेचं आयोजन असेल, एकंदरीत असोसिएशनची जी वाटचाल आहे त्याचं खऱ्या अर्थानं खूप मेहनत या ठिकाणी सचिन देसाई आणि त्यांची संपूर्ण टीम करत असते आणि त्यांच्याच मेहनतीला आज मात्र यश आलं आहे. आणि आज डॅशिंग अध्यक्ष चषक ही स्पर्धा आपण पाहतोय. बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु दर्जेदार गोलंदाजी आपण पाहतोय. संदीप दबडे गेली कित्येक वर्ष टीम गोटेवाडी या टीमच्या माध्यमातून खेळत असताना आणखी एक डॉट बॉल आलाय. 4 बॉलचा इथे खेळ संपलाय. आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर एकूण 3 समालोचक ऑफिशियल आपल्याला पाहायला मिळतात या स्पर्धेच्या माध्यमातून. या बेस पा फटका दर्जेदार खेळ आहे. बॉल हवेत, उंची जास्त, लांबी कमी, पकडली जाते कॅच. आणखी एक फलंदाज टीम निनाय देवी स्पोर्ट तुळसन या टीमचा माघारी या डीजे. पाच बॉलचा इथे खेळ संपलाय. 5 बॉलमध्ये धावफलकावरती धाबा लागल्या 4.
पण सुरुवात जरी चौकाराने झाली तरी देखील गोलंदाजाचा आत्मविश्वास, गोलंदाजाने चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी करून दाखवले आणि निनाय देवी स्पोर्ट तुळसण या टीमला आत्तापर्यंत 4 धावेवरती फक्त थांबवण्यामध्ये यशस्वी राहिला आहे गोलंदाज संदीप दबडे. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 5 बॉलमध्ये फक्त 4 धावा खर्च करत पहिल्या षटकामध्ये 2 विकेट देखील प्राप्त केल्या. अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी यावेळेस पाहिजे मात्र हुक केलाय. चांगला स्ट्रोक, लॉंग लेगला बॉल चाललाय. 1 बाउन्स चेंडू सी मारे शप. नक्कीच पंचांचा इशारा या ठिकाणी तर पंच 6 धावांना षटकार आलाय. षटकार नंतर टीमची धावसंख्या 10 या आकड्यावरती. सुरुवातीचे पहिला बॉल गोलंदाजाचा राहिला, दुसरा बॉल फलंदाजाचा, तिसरा चौथा 5वा बॉल हा गोलंदाजाचा राहिला आणि 6व्या बॉलवरती पुन्हा एकदा आक्रमण झालंय 10 धावा धावफलकावरती. आता येणारे 12 बॉल आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 6 रनची. 10 रन धावफलकावरती लागल्या गेल्या. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. ताकदीचा पुरेपूर वापर करत असताना आणखी एक मिसटायमिंग दर्जाचा स्ट्रोक, स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न फसला जातोय आणि जीवनदान इथे हेमंत यांना लाभलं गेलंय. 11 धावा धावफलकावरती. आता येणारे 11 बॉल आणि 5 धावांची गरज. आजच्या दिवसामध्ये उमेशजी म्हात्रे सर आमचे गुरुवर्य सातत्याने ज्यांचं समालोचन ऐकून समालोचन क्षेत्रामध्ये वाटचाल केली आणि समालोचन क्षेत्रामध्ये एक वेगळी ओळख ज्यांच्यामुळे प्राप्त झाली ते उमेशजी म्हात्रे सर. त्याचबरोबर पनवेल पेन परिसरातील एक चांगला आवाज सातत्याने गेले अनेक वर्ष समालोचन करत असताना एक समालोचक आणि त्याचबरोबर एक चांगले मित्र आम्हाला लाभले ते आमचे परममित्र रुपेशजी पाटील सर. त्या समेत सध्याच्या घडीला पश्चिम महाराष्ट्रामध्ये कराड तालुक्याला बिलॉंग करणार आणि कराड तालुक्याची ओळख निर्माण करून देणार एक आणखीन एक हक्काचा आवाज अर्थातच आशिषजी चोरगे सर देखील या स्पर्धेच्या माध्यमातून जोडले गेलेत. असे दिग्गज समालोचक आणि मी महाराज देखील आज खऱ्या अर्थानं SD11 गणेश वाडे आणि विशेषतः सचिन देसाई यांनी खूपच आग्रह केला कारण की सातत्याने प्रेम राहिले आणि याच प्रेमाखातर आज या ठिकाणी समालोचन करण्याची संधी मात्र प्राप्त झाले. एक सिंगल या ठिकाणी घेतली जाते आणि संघ मात्र 15 या 16 या आकड्यावरती आणि संघ विजयी झालाय. विजेत्या टीमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. टीम निनाय देवी स्पोर्ट तुळसण या टीमनं 16 धावांचं लक्ष्य अगदी सहजरित्या प्राप्त करत या सामन्यामध्ये विजय प्राप्त केलाय. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल टीम श्री जोगाई देवी स्पोर्ट वीरवाडी आणि मॅक्स स्पोर्ट घोगाव या 2 बल्लाडे टीम मध्ये या ठिकाणी हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. मॅक्स स्पोर्ट घोगावने टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलाय.